उन्हाळा चालू आहे तर असे पापड बनवायचं काम चालू असतंच आणि गावाकडे कसं अंगण असल्यामुळे जास्त प्रमाणात बनवून ते साठवून ठेवलं जातं। आता शहरात ते शक्य नसतं आणि माझे बरेच व्हिडिओ तुम्हाला आता गावाकडेचे येतील, कारण गावाकडे उन्हाळी वाळवणाचे पदार्थ बनवायचं काम चालू आहे। चुलीवरती पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे, कारण आज रव्याच्या पापड्या बनवायच्या आहेत। तर त्यासाठी जितका रवा घेतलेला आहे त्याच्या 8 पट पाणी घातलेलं आहे। आता पातेल्यानं म्हटलं तर एक पातेलं घेतलेलं, एक पातेलं रवा होता, तर त्यासाठी सुरुवातीला मोजून 8 पातेलं त्यामध्ये पाणी घातलेलं। पाणी कमी झालं तर नंतर गरम पाणी करून त्यामध्ये ओतता येतं, जास्त झालं तर थोडासा प्रॉब्लेम होतो। त्यामुळे मोजून ठेवत असताना मापाने ठेवा। एक पातेलं पाणी साईडला काढून ठेवा, म्हणजे गरज वाटली तर वरून पाणी घालता येतं। पाण्याला उकळी आली की चवीनुसार मीठ घातलं आणि जो रवा होता तो या उकळत्या पाण्यामध्ये मिक्स केला। आता वेगवेगळ्या पद्धतीने प्रत्येक भागामध्ये रव्याचे पापड बनवले जातात। काही जण काय करतात, रात्रीच रवा भिजत घालतात पाण्यामध्ये आणि नंतर सकाळी अशा पद्धतीने करतात। आता प्रत्येकाच्या पद्धती वेगळ्या आहेत। जर आता थोडीशी आमची पद्धत बघा कशी आहे। रवा आता छान शिजू द्यायचा आहे, 5 ते 7 मिनटं हा रवा शिजू द्यायचा, म्हणजे काचेसारखं ट्रान्सपरंट ज्यावेळी हे मिश्रण झालेलं दिसेल त्यावेळी तुम्ही हे थोडंसं साईडला ठेवायचं। थोडं सेट झालं किंवा थोडं थंड झालं, जास्त थंड होऊ द्यायचं नाही, की गरम गरम अशा पापड्या बनवून घ्यायच्या। एक सुती कपडा असतो तो थोडासा ओलसर करून घेतला जातो, किंवा कागद असेल तर तो वापरू शकता। आमच्याकडे शक्यतो अशा पद्धतीने सुती कपडा पसरून त्यावरती असे पापड बनवले जातात। पळीच्या साहाय्याने छान असं मिश्रण पसरून घ्यायचं, छान गोलाकार जमतात तशा बनवून घ्यायच्या। आता आज थोडंसं जे मिश्रण तुम्हाला सैलसर दिसत असेल, उन्हामध्ये हे सुकल्यानंतर अगदी काचेसारख्या ट्रान्सपरंट अगदी हलक्या फुलक्या या होतात बघा, झटपट काहींना जिरे आवडतात, काहींना आवडत नाही, तर तुम्ही आवडीप्रमाणे त्यामध्ये ॲड करू शकता। आता गावाकडचे व्हिडिओ आहेत, थोडेसे घाई गडबडीत झालेले आहेत। तुम्हाला जर हा व्हिडिओ म्हणजे एखादं जर प्रमाण जर समजलं नसेल तर मला कमेंट करून नक्की सांगा, मी तुम्हाला डिटेलमध्ये नक्की कमेंटमध्ये देईल। आता थोडंसं घाई गडबड होते कारण हे मिश्रण थोडंसं गरम आहे, तोपर्यंतच हे अशा पापड्या उन्हामध्ये घालून घ्यायच्या असतात। आणि गावाकडे कसं प्रत्येकजण कोणी ना कोणी मदतीला असतंच बघा, त्यामुळे एकमेकींचं ज्यावेळी पदार्थ बनवायचं काम चालू असतं त्यावेळी एकमेकी अशा मदत करण्यासाठी येतात। मैत्रिणींनो छान अशा बनवून झालेल्या आहेत बघा, आणि कपड्यावरती घालून झाल्यानंतर अशा कागदावरती पण घातलेल्या आहेत बघा। आणि इथं जरा थोड्याशा मोठ्या घेतलेल्या आहेत, कारण कपड्यावरती कसं एवढं पसरवता येत नव्हत्या आणि कागदावरती छान पाहिजे अशा मोठ्या पसरवता येतात। हे तुम्हाला ओलसर आहे तोपर्यंत जास्त लक्षात येणार नाही, ज्यावेळी थंड होतील त्यावेळी अगदी काचेसारखे दिसतात बघा, आणि अगदी पातळ अशा होतात। हे सुकवून झालेले आहेत, साधारणतः 2 दिवस उन्हामध्ये वाळवल्या आणि किती हलक्या फुलक्या झालेत बघा, कागदासारख्या पातळ, तितक्याच त्या खुसखुशीत होतात। यामध्ये पापडखार वगैरे काही घालायची गरज नसते आणि तळल्यानंतर पांढऱ्या शुभ्र खुसखुशीत होणाऱ्या अशा रव्याचे पापड तयार आहेत। तुम्ही किलोच्या अंदाजाने बनवणार असाल ना, तर एखाद्या पातेल्याने किंवा एखादं मोठं भांडं घ्यायचं, त्याने रवा मापून घ्यायचा आणि त्या अंदाजाने तुम्ही त्या पद्धतीने बनवू शकता। आता इकडे तळून पण दाखवलेली आहे बघा, छान चौपट फुलणाऱ्या अशा रव्याच्या पापड्या बनतात। मैत्रिणींनो कमी तेलात ही तळल्या छान चौपट फुललेली आहे, पण असो छान तितकीच खुसखुशीत अशी झालेली। मैत्रिणींनो सबस्क्राईब नक्की करा।